चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी-पूर्णा येथील शेतकरी मजूर वर्ग मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात संकटामध्ये सापडला आहे. चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी-पूर्णा भागात अचानक मुसळधार पावसानं कहर केला असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर शेतातळ झाल्यानं शेतकऱ्यांच्या कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याआधी शेतकरी पाऊस नाही म्हणून चिंतेत होते, मात्र आता नित्याच्या कोसळधार पावसानं नवच संकट उभं झालेलं आहे. पिंपरी-पूर्णा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा, कपाशी, सोयाबीन पीक पावसाच्या पाण्याखाली आले असून अनेक शेतात पाणी शिरल्यानं पीक वाहून गेलेले आहे. काही घराच्या भिंती कोसळल्या असून पावसामुळे नदी, नाले भरून वाहत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यात काही भागात शेतकरी संकटात आहे. चांदूर बाजार येथील प्रभारी तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी अधिकाऱ्यांच्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे. मात्र अद्यापही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या नागरिकांना शासकीय पातळीवर मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी मयूर खापरे यांची रिपोर्ट, चांदूर बाजार.